गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्ही चाललो आहे, आमच्या मावशीची डिलेवरी आहे, तिकडे चाललो आहे आम्ही. मी आणि मम्मी आता तयार झालो आहे आणि आता 7 वाजले आणि चाललो आहे आता. सगळ्यांची गडबड चालली आहे, आम्हाला काय सामान द्यायची. हा आमचा एक ब्लॉग नसून आमच्यासाठी एक मेमरी आहे, म्हणून आम्ही हा शूट करतो आहे. सो चला तर मग जाऊया पटकन आपण हॉस्पिटलमध्ये. मम्मीची पण तयारी सुरू झाली. टेन्शन असते. ही बघा आमच्या बाबूची बहीण. टेन्शन आहे म्हणून रात्रभर झोपलेच नाही, कोणीच झोपलो नाही आम्ही. सकाळी सुटलो आणि आता चाललोय. सो चला तर ही पण येतं बघ. सो चला तर मग जाऊया आता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटतो तुम्हाला. आम्ही आता टिटवाळा स्टेशनला चाललोय. रिक्षा आली. हॉस्पिटल. काकांची स्कूटी लागली काय? काकांची स्कूटी आहे. एकाच गाडी कुठे आला नाही वाटतं दुसरा. ह्या काकांची स्कूटी लागली इथं. चालतो आता वरती. आत्ता आला फोन. चलो. आमचा पेशंट झोपलाय. पेशंटला लावले सलाईन. आता नव्हती लागली. साडेआठ वाजता मावशीला आमच्या आतमध्ये नेली आहे आणि बघूया आता किती वाजता होतं आहे. आम्ही सगळे एकदम बाहेर असे वाट बघतोय आतुरतेने, कधी एकदा आतमध्ये आम्हाला सांगते का काय झालं आहे. बघूया आता कधी होतं आहे, काय होतं आहे. तुम्हाला पण आम्ही अपडेट देतो. आम्ही पण खूप वेट करतो आहे. मला पण खूप एक्साइटमेंट आहे. सो थांबा, थोड्या वेळात समजेल काय झालं. First priority. नवीन संकल्प 1 वर्षाचा पाडवा ओढ जाईल पेढी रिटर्न. घोड्यांच्या सगळ्या पोरांची आवाजच होते. आला लवकर. सांगत पण नाही येत आता काय होणार. आई ग मुलगा आहे. काय मुलगा आहे तर सगळं व्यवस्थित. अभिनंदन. ऐका ना हो पीएनचं म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचं ना म्हणून खूप छान.
हे बघतो बघ कसा. त्याला पण नाही आणि तुला पण काय रे धमकी देतो काय? लगेच हात नाही लावायचा, हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. हात नको लाव. बघा ती आपली गौरी आहे ना, गौरी. मी तिला तेच बोलली, मी सेम गौरी दिसते. तुला नाही मागायला पैसे लागतील. सरू कसा आहे बाबू? तुला मागायला नाही तू पैसे सरूचा पत्ता कट झालाय, सगळ्या गाडीत तेच ऐकत आलं तिला. नाही 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 मी सगळ्यांना फोन केले. अर्चनाने पण नव्हता उचलला. गौरी कसा आहे बाबू? मी अर्चनाने पण नव्हता उचलला. अर्चना पण दीदी कुठेतरी गेली. एक मिनिट. केस बोलते. आईकडं दे, आईकडं. तू बोलली मी घेणारच नाही. सगळ्यांना फोन केले. दुसरी गौरी पाय बी खाली घे. पाय नाही खाली ठेवर ठेवायचे. उतरा खाली. गौरीच आहे सेम. सेम सेम गौरी. गौरीच सरूला बघितली नव्हती आपण. गौरी काळी आहे ना. पाय पाय नको वरती हा सोडू. आई कसं आहे? तू काय बघ घरून तर एवढी बोलत होती मला जावं. हॅलो. हिच्याशी बोलता बोलताच मला रडायला आला होता. देखो पाच नंतर आपल्या ताई दे ग, मन नाही भरत. तिच्याच पाठीवर आहे. तिच्या पाठीवर लाच येऊन आला काय? असते बघ अशी. रात्री कालच यायला निघली होती. काल मम्मीच्या दवाखान्यात फोड्या नाही, फोड्या नाही. रडत होती. तुझी मम्मी बाळा आणायला शैन लाव. गणपतीला पण रडत होती. मग गौरी. हाँ? हो. हो गए हो तो. हा सो गए, सो गए. काय बोलले तो मला? 1 वाजता उठवायला बोलले. 1 वाजता होतो. मध्ये 1 वाजता उठवा बोलतो मला. आणि ह्या मागे इकडे आज हा इंटरव्ह्यू लक्षात नाही. त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोणी. बरेच वाईट लावले. लोड शेडिंग आहे त्यांच्याकडे सध्या. नाश्ता करायचं काम चाललंय इथं. हो का? यांची दोघींची वाटाची गडबडी. हिने आता व्हिडिओ चालू केले तेव्हा हिने हात लावला. किती छान आहे बा. हा इथं मावशी इथं बसले आणि बाबूला तिकडे AC रूम मध्ये शिफ्ट केला. हे बघा नाश्ता करते ही बघ. आई व्हिडिओ आहे आई. कुणाला दाखवते. ही आता जरा बेटर आहे. कधीपासून थोडी जरा हे होती काय ग, डाऊन होती ना. आता बरं वाटतं ना? नाही बरं वाटत मग? वाटेल थांब जरा थोड्या वेळात. सो आमचा नाश्ता विष्टा झाला करून आणि इथे आमचा बाबू झोपलाय. आणि इथे आमच्या मावशीला पण बेड रेस्ट दिले. एकदम कम्प्लीट बेड रेस्ट. त्याच्या मम्मीला अजून आणलं नाही इकडे कारण तिला सलाईन वगैरे लावले तिकडे. ती सलाईन पूर्ण झाली का मग त्याला
इकडे AC रूममध्ये शिफ्ट करतील. याच्या जरा जास्ती पदव्या सुरू झाल्या आल्या आल्या म्हणून त्याला AC पाहिजे होता. त्याला इथं शिफ्ट केलंय. खूप सारे जण येऊन गेले. खूप साऱ्या जणांना सगळ्यांना खुशी झाली आम्हाला आणि सगळ्यांना रडू पण आलं. खूप आनंद अश्रू. आणि आज हनुमान जयंती निमित्त आमच्या घरामध्ये एवढा चांगला आम्हाला गिफ्ट भेटलाय. अजून काय पाहिजे. खूप आम्हाला खुशी झाली. काय बोलणार काय ग मावशी काय बोलणार. मला तर खूप खूप आनंद झाला. सगळ्यात जास्त आनंद सगळ्यांनाच झालेला आहे. कोणीच असा बाकी नाही ज्याला आनंद नाही. तर पेढे 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 आणून केवढे पेढे झाले आमच्याकडं. 2 पिशव्या भरल्या होत्या. 4-5 किलो तर झालेच असतील ना. 4-5 किलो तर पेढे झालेच आहेत आमच्याकडं. सकाळपासून वाटले. सो चला आता बघू. मला थोड्या वेळात आपण घरी जाऊया. मग आपण आपला ब्लॉग एंड करू. मला समजलं तेव्हा मी एकटीच गेले डोंगराशी रडली. आम्ही तर इथं किती रडलो. आम्हाला तसं समजलं का झाला बाबा व्यवस्थित आहे एकदम. फुल आम्ही काढू नको तिथे. काढू नको ना ठेव. शेट येतो. चला भेटतो नंतर. बहुत चालला तर मग आता आम्ही चाललो आमच्या घरी. आमचा पेशंट पण इथे शिफ्ट केला. बघ हिच्या जीवात जीव आलाय आता. आणि बाबू आमचा इथं झोपलाय. आणि आम्ही आता जातो घरी सगळे. सो आमचा हा व्हिडिओ आम्ही इथे एंड करतो. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. आई